पीक कर्ज भरू की आत्महत्या करू, अशा पद्धतीचं थंबनेल पाहून तुम्ही या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहायला आलेले आहात. तर थोडंसं 2 मिनिटं हा व्हिडिओ पाहून घ्या, कारण विषय खूप गांभीर्याचा आहे. तुम्ही शेतकरी आहे म्हणूनच तुम्ही इथं आलेले आहात. 2 न्यूज देतो मी तुम्हाला, एक गुड न्यूज आणि एक बॅड न्यूज. गुड न्यूज अशी आहे आणि बॅड न्यूज अशी आहे, हे नंतर तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. पहा, तर विधानसभेच्या निवडणुकी सध्या झालेल्या आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये. त्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकी झाल्या होत्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात बीजेपी सरकारला तसेच अयोध्येमध्ये खूप मोठे झटके पडलेले आहेत. त्यानंतर जे विधानसभेची निवडणूक होती महाराष्ट्रातली, त्यामध्ये काही आश्वासनं विरोधी पक्षांनी आणि सत्ताधारी पक्षांनी केले होते. आश्वासनं अशी होती की सर्वात महत्वाचं आश्वासन जे आहे शेतकऱ्यांसाठी होतं की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू. परंतु अद्यापही यावर कोणत्याही प्रकारचा विषय झालेला नाही. कोणीही यावर वक्तव्य करायला तयार नाही. अशातच वक्तव्य जी बी झालेली आहेत, 1 ते 1.5 महिन्यापूर्वी अजितदादा पवार यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्राची तिजोरी खाली असून आम्ही अशा पद्धतीचं कर्जमाफी करू शकत नाही, हे त्यांनी पर्सनली सांगितलं होतं. त्यानंतर महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना विचारण्यात आलं होतं की कर्जमाफी तुम्ही कधी करणार. विविध रिपोर्टर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्यांना विचारून कर्जमाफी या विषयावर बोलतात, तर ते सरासर टाळाटाळ करतात. परंतु आता यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एक आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमचा सातबारा कोरा करू. मार्चचा महिना चालू होणार आहे. मार्चच्या 10 तारखेला अर्थसंकल्प मांडण्यात येणार. मग या अर्थसंकल्पात काय होणार त्यापूर्वी हे समजून घ्या की यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणजे शेतकऱ्यांचा आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि यामध्ये शेतकऱ्यांवर कर्ज भरपूर प्रमाणात आहे. यवतमाळ जिल्ह्यात सुमारे 2,17,000 शेतकरी आहेत. त्यापैकी 1,30,000 शेतकऱ्यांवर कर्ज आहे. आता अशात काय झालं तर ते कर्ज फेडू शकत नाही किंवा मग वारंवार बँका त्यांना नोटीस पाठवत आहे आणि तुम्ही कर्ज भरा अशा पद्धतीनं मार्च एंडिंग असल्या कारणास्तव त्यांना सांगण्यात येत आहे. अन्यथा आम्ही तुमच्यावर जप्ती करू, अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे जिल्हा मध्यवर्ती बँक यवतमाळ याचे सीईओ अरविंद देशपांडे यांनी केलेलं आहे. अन्यथा आम्ही कायदेशीर तुमच्यावर कार्यवाही करू. अशातच शेतकऱ्यांना म्हणजेच एक तर सरकार कर्जमाफी करत नाही आहे, त्यामध्ये शेतकऱ्यांचं जे माल आहे मालाला भाव कमी आहे, सोबतच शेतकऱ्यांना जे माल होतो तो बरोबर होत नाही आहे. अशामध्ये शेतकऱ्यांवर कर्ज वाढत आहे. मग अशा स्थितीत करायचं काय, तर जे शेतकऱ्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचं कर्ज आपण माफ करू, सातबारा कोरा करू, यावर अद्यापही देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही प्रकारचं वक्तव्य केलेलं नाही आहे. आशा आहे की 10 मार्चमध्ये म्हणजेच अर्थसंकल्प ज्यावेळेस मांडतील, हे अधिवेशन ज्यावेळेस होईल त्यामध्ये कर्जमाफीबद्दल थोडीशी माहिती देतील किंवा मग ते कर्जमाफी करतील अशी आशा जी आहे अतिशय कमी आहे. मग अशात काय झालेलं आहे तर नुकतेच राज्याचे सहकार मंत्री बाबाराव पाटील यांनी काय सांगितलेलं आहे तर शेतकऱ्यांचं कर्जमाफी तर होईल, परंतु काही दिवस मागं पुढं होऊ शकते, अशा पद्धतीची गुड न्यूज त्यांनी दिलेली आहे. परंतु हे कितपत योग्य आहे हे कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कळवायचं आहे. आणि बँका जे कर्ज म्हणजे मागत आहे त्यांची मागण्याची जी पद्धत आहे की आम्ही तुमची जमीन जप्त करू, हे कितपत योग्य आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत या व्हिडिओला पोहोचवायचा आहे, जेणेकरून शेतकरी जे हवालदिल झालेला आहे, काय करायचं काय नाही करायचं त्याला सुचत नाही आहे. तर मग तुम्हाला काय वाटते या विषयावर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.